शुभ सकाळ, शुभ विचार. बोला श्री स्वामी समर्थ. आता मी चाललेले आहे स्वामींच्या मठामध्ये सुनीता काकीसोबत. विजया काकीसुद्धा पाठीमागून येणार आहेत आणि जाताना इथे फुलं लागली आहेत मस्त अशी वेगवेगळ्या रंगाची. इथं आपल्याला फुलं पाहायला मिळतात आणि इथं कॅमेरा असल्यामुळे बहुधा इतकी फुलं असावीत, नाही तर फुलं शिल्लक राहिली नसती. आत्ता सध्या मी आलेली आहे स्वामींच्या मठामध्ये. विजया काकी आहेत त्या जपमाळ करत बसलेले आहेत आणि त्यासुद्धा आलेल्या आहेत आणि विजया काकींना थोडासा गुडघ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्या जपमाळ करत बसलेल्या आहेत टेबलवरती. आणि विजया काकींनासुद्धा स्वामींचे बरेचसे अनुभव आलेले आहेत, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. आत्ता सध्या स्वामींच्या मठामध्ये थोडीशी शांतता आहे आणि तुम्हाला माहीतच आहे की स्वामींच्या मठामध्ये जेव्हा शांतता असते तेव्हा मी येतच असते. या आहेत मावशी, या स्वामींची निस्वार्थीपणे सेवा करत असतात. कोणतंही काम कमी मोठं त्या मानत नाहीत. सगळ्या कामामध्ये त्या सगळ्या सेवेमध्ये आनंदाने सहभागी असतात. खरंच खूप या मावशींची सेवा छान आहे. मी नेहमीच बघत असते त्यांची सेवा आणि स्वामी त्यांना योग्य तो मार्ग दाखवणारच. आणि सुनीता काकींची सुद्धा जपमाळ चालू आहे स्वामींच्या मठामध्ये. बरेच सेवेकरी आलेले आहेत, स्वामींना मुजरा नमस्कार करत आहेत. प्रत्येकाचे प्रश्न हे वेगवेगळे आहेत, परंतु त्यावरती एकच उपाय आहे श्री स्वामी समर्थ. एकच मार्ग आहे श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या मठात जेव्हा आपण येत असतो तेव्हा आपल्याला बरेचसे मार्ग सापडत असतात. त्याचबरोबर स्वामीसुद्धा आपल्याला योग्य त्या मार्गावरती चालायची वाट दाखवत असतात. जेव्हा आपण कोणताही प्रश्न स्वामींच्या समोर आपण मांडतो तेव्हा स्वामी नक्कीच आपल्याला योग्य तो न्याय, योग्य तो मार्ग आपल्याला स्वामीच दाखवत असतात. त्यामुळे स्वामींच्या मठात आल्यानंतर मला एक खरंच खूप मोठं मानसिक समाधान आणि एक मोठी प्रेरणा मिळत असते. म्हणून मी बरेचदा स्वामींच्या मठामध्ये येत असते. हा जो दादा आहे तो पुढे आलेला आहे आणि त्याच्या काय मनात आलं म्हणून तो पुन्हा परत गेलेला आहे आणि पुन्हा स्वामींच्या मठात बाहेर आलेला आहे. मी स्वामींच्या मठाच्या बाहेर पाहिलं तर एक इथं गाईचं वासरू होतं आणि बहुधा ते आजारी असावं, त्यामुळं त्याला डॉक्टरसुद्धा आलेले होते, त्याला तपासलेलं होतं. आणि मी आले तेव्हा थोडंसं मी पाहिलेलं होतं की गाईच्या वासराला सलाईन लावलेली होती. मी स्वामींना नमस्कार केला, मुजरा केला आणि त्यानंतर मठाच्या बाहेर आलं. दादांना विचारलं काही झालं तर त्यांनी सांगितलेलं आहे की तिची तब्येत बरी नाही आहे. 2-3 दिवस झालं ती आजारी आहे आणि कालपासून थोडीशी उठते, परंतु डॉक्टरांनी सांगितलं की तिच्यामध्ये थोडासा फरक झाला तर ठीक, नाही तर आपल्याला अजून इंजेक्शन द्यावे लागतील किंवा सलाईनसुद्धा लावायला लागतील. स्वामींना माझी विनंती आहे की स्वामी या छोट्याशा गाईच्या वासराला तुम्ही बरं करा, लवकरात लवकर तिला बरं करा. अशा प्रकारे स्वामींच्या मठातून आम्ही घरी चाललेलो आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हाईप द्यायला विसरू नका, कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.